प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रत्येकाचं ईशुदाय सागर चॅनलमध्ये पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे. प्लीज ईशुदाय सागर चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना देवाचं म्हणणं आणि देवाची प्रार्थना केली जाईल. मी आज तुमच्यासाठी सुंदरसं देवाचं वचन घेऊन आलोय. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्यातलं 12वं वचन, अंजिराच्या झाडावरून निष्फळ. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते बेथलेहून निघाल्यानंतर तेथे भूक लागली. तेव्हा पाण्याने ढवळलेले अंजिराचे झाड त्याला दिसले. कदाचित त्याला काहीतरी मिळेल ही अपेक्षा त्याने लावली परंतु त्याने पोहोचल्यावर त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्यांना म्हणाला, ह्यापुढे तुला कधी फळ ना येऊ, कधी ना येऊ व खावं. व शिष्य ऐकत होते. ज्यावेळेस प्रियजनांनो प्रभू येशू त्या ठिकाणी आला आणि त्या अंजिराच्या झाडाला श्राप दिला, कारण की फळाचा हंगाम आला नव्हता. आणि त्या अंजिराचं झाड दुसऱ्या दिवशी शिष्य आल्यानंतर बघितलं की अंजिराचं झाड वाळून गेलं, कारण की ज्यावेळेस परमेश्वराचा आत्मा आणि परमेश्वर ज्यावेळेस तुमच्या जीवनात येतो, तर तुमच्या जीवनात फळ आलं पाहिजे, तुमच्या जीवनात तारण आलं पाहिजे, तुमच्या जीवनात परिस्थिती बदलली पाहिजे. आणि जर तुम्ही त्या तोंडाने म्हणणार का हा परमेश्वरा माझी खरंच परिस्थिती बदलली, तर देव कार्य करणार. कारण की नीतिसूत्र 18:21 मध्ये देवाचं वचन सांगतं, जसं तू मुखाने बोलशील तसं मी तुला प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. म्हणून तुमच्या मुखाने कधी मी देवाला धन्यवाद आणि परिस्थिती बदलली अशी म्हणा. येशूच्या नावात तुमची आज देखील देव परिस्थिती बदलायला तयार आहे. प्रियजनांनो, आजच्या सुंदरशा वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. म्हणा, प्रभू येशू, आमच्या पापाची आम्हाला क्षमा करा, आमच्या जीवनात या. आजपासून मी तुम्हाला उद्धार करता प्रभू आणि परमेश्वर म्हणून स्वीकारत आहे. येशू, तुम्हाला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचं आरोग्य माझ्या जीवनात स्वीकारतो. आमीन. डोळे दाता मी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्ता, या प्रत्येक लेकरांकडे बघ. माझ्या जिवंत परमेश्वर ऑनलाईन जेवढी बघते तेवढ्या प्रत्येकाला स्पर्श कर. त्यांच्या घरात माझ्या जिवंत परमेश्वर त्यांची घरची परिस्थिती बघ. जे हॉस्पिटलमध्ये बघतात त्यांना ईश्वरा बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचं आरोग्य त्यांच्या जीवनात रिसीव्ह करतो. ज्याचे हात दुखते त्याचे हात बरावं, पाय दुखते त्याचे पाय बरावं. येशूच्याच नावात हात बरावं, येशूच्याच नावात पाय बरावं. दृष्ट आत्म्याच्या कार्यांच्या घरातून येशूच्याच नावात निघ, येशूच्याच नावात. गरिबीच्या दरिद्राच्या आत्म्यांच्या घरातून निघ, येशूच्याच नावात. संपूर्ण घरातले भांडण किरकिरीचे आत्मे निघ, येशूच्याच नावात. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा यांच्या प्रत्येकाच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. येशूची मोकळीक देतो. जसा पवित्र आत्मा तुझा सुंदर असतो तो स्पर्श कर, प्रत्येकाला टच कर. ज्याला काम नाही त्याला येशूच्याच नावात काम स्वीकारतो. ज्याला 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर गाडीचा आशीर्वाद पाहिजे त्याला गाडीचा आशीर्वाद स्वीकारतो. ज्यांचे लेकरं नाही त्याला लेकराचा आशीर्वाद मी आईला ज्याला लेकरं नाही त्या बहिणीला लेकराचा आशीर्वाद स्वीकारतो. ज्याचे लग्न होते त्याचे लग्न मी स्वीकारतो. ज्याच्या घरादारात मोकळीकता स्वीकारतो. घरादारात तुझी शांती स्वीकारतो. ईश्वरा तुझा गौरव करतो. आता पवित्र आत्म्याचा प्रत्येकाने स्पर्श घ्या, टच घ्या. फक्त धन्यवाद येशू, हालेलुया. म्हणा, फक्त धन्यवाद येशू, हालेलुया. मी पवित्र आत्म्याद्वारे तुमच्याशी प्रार्थना करतो अन्य भाषेने. रबा 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 टच.